नमस्कार. महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक जून मधील तपास कथा संशय पिशाच. पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्यात 19 जून 2018 या दिवशी संध्याकाळी 4:30-5:45 दरम्यान एक माणूस धावत आला. त्याने बघितलेले दृश्य पोलिसांना वर्णन करून सांगताना त्याचे डोळे विस्फारलेले होते. साहेब, त्या राजपाल बिल्डरच्या इथलं कंपाऊंड आहे ना, तिथे एक खड्डा आहे, त्या खड्ड्यात, असे म्हणत त्याने ते दृश्य पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे आपल्या पथकासह आणि त्या माणसाला घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले. समोर 21शीतील तरुणाचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या शरीरावर कपडे नव्हते. त्याचे डोके धडावेगळे करण्यात आले होते. या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीची आयडेंटिटी लपवण्याचा प्रकार आहे हे शिंदे साहेबांनी लगेच ताडले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मैताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला असता पोलिसांना टी-शर्ट, सॅन्डल, रक्ताचे डाग असलेले बनियान इत्यादी गोष्टी मिळाल्या. मैताशी मिळते जुळते वर्णन असणारी कुठली व्यक्ती हरवली आहे का या दृष्टीने पोलीस तपास करायला लागले. त्यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले यांना एक फोन आला. फोनवर त्यांना मृत व्यक्तीच्या वर्णनाशी मिळते जुळते वर्णन असलेल्या एका तरुणाच्या मिसिंग कंप्लेंट विषयी सांगितले. मचाले यांनी ही गोष्ट शिंदे साहेबांच्या कानावर घातली व साहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी तरुणांच्या घरच्यांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात भेटायला बोलवले. पोलिसांचा फोन येताच त्या तरुणाचे काका काकू पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी मृताचे कपडे दाखवल्यावर ते कपडे आपला पुतण्या राहुल याचे असल्याचे त्यांनी ओळखले. जाताना तो जिमला जातोय असे सांगून गेला होता असेही त्यांनी सांगितले. पोलीस अंमलदार रिकी भिसे यांनी जिमचे डिटेल्स घेतले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश जगताप हे भिसे आणि केंगले या पोलीस अंमलदारासह जिमच्या मालकाला भेटले. त्यावेळी त्याने शेवटचे राहुलला तो शाहरुख नावाच्या माणसाबरोबर पाठीमागे गाडीवर बसून जाताना पाहिल्याचे सांगितले. पोलिसांनी शाहरुखचा नंबर मिळवला आणि दरम्यानच्या काळात जिमच्या रस्त्याला जोडलेल्या रस्त्यांपैकी ज्या रस्त्यांवर सीसीटीव्ही फुटेजेस आहे ती मिळवली. ही फुटेजेस तसेच राहुल आणि शाहरुख यांचे प्राप्त CDR तांत्रिक तपासणीसाठी पाठवले. या तपासणी अहवालातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. पोलिसांनी आपला तपास अधिक वेगवान केला. त्यांनी शाहरुखला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने त्या दिवशी राहुलला शेवटचे पाहिल्याचे सांगितले. आपण घाईत असल्याने त्याच्याशी न बोलता तिथून निघून गेल्याचेही सांगितले. तो खोटे बोलत असल्याचे पोलिसांना समजले. तेवढ्यात मचाले तिथे आले आणि त्यांनी शिंदे साहेबांच्या कानात एक गोष्ट सांगितली. ती ऐकताच साहेब मचालेंबरोबर थोडेसे लांब गेले. राहुल आणि शाहरुख यांचे CDR डिटेल्स साहेबांनी आधीच प्राप्त केले होते. त्याचा रिपोर्ट मचाले साहेबांच्या हातात होता. त्यांनी तो रिपोर्ट शिंदे साहेबांच्या हातात दिला. रिपोर्ट बघताच साहेबांचे डोळे चमकले. या रिपोर्टमुळे तपास कामात अधिक गती मिळणार होती. रिपोर्ट घेऊन साहेब पुन्हा एकदा शाहरुख समोर उभे राहिले. आता सत्य काय ते लवकर उघड होणार होते. सुरुवातीला शाहरुखने आपण काही केले नसल्याचे सांगितले. मात्र राहुलचा मृतदेह सापडला तिथे तुझा फोन ऍक्टिव्ह कसा होता या प्रश्नावर त्याला काही बोलता आले नाही. शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांना एकत्र जात असल्याचे पाहिल्याचे पोलिसांनी सांगताच आपण उघडे पडलो आहोत हे शाहरुखला कळून चुकले. त्याने बोलायला सुरुवात केली. त्याने दिलेल्या कबुलीत त्याने सांगितले की मैताची बहीण सारिका हिच्याशी त्याचे म्हणजे शाहरुखचे संबंध होते. पण त्यात मयत राहुल हा अडथळा बनला होता. त्याला राहुल आणि सारिका यांचेही संबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्याचे त्याने ठरवले. राहुल जिमला जायला कधी निघतो हे त्याला माहिती होते. तो त्याला त्या दिवशी जिमच्या बाहेर भेटला आणि शिरकुर्मा खायला घालण्याच्या बहाण्याने बरोबर घेऊन गेला. त्याने आधीपासूनच स्वतःजवळ एक सत्तूर ठेवला होता. एका जागी गाडी थांबवली. राहुलच्या पोटावर व हातावर वार करून त्याचा खून केला. नंतर त्याने त्याचा फोन काढून घेतला. शाहरुखच्या सांगण्यावरून राहुलला मारण्यासाठी वापरलेला सत्तूर, राहुलचे आय कार्ड या गोष्टी स्वारगेट येथील कॅनॉल मधून जप्त केल्या. पोलिसांनी माननीय न्यायालयात शाहरुख विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. माननीय न्यायालयाने समोर आलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी शाहरुख यास भारतीय दंडविधान कलम 302 व 201 अन्वये आजन्म कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश जगताप, पोलीस अंमलदार अंकुश केंगले व रिकी भिसे यांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगवानपणे पूर्ण केला आहे. अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.